देवकीला पहिला पुत्र झाला. नंदबाबांनी शब्द दिलेला होता, वसुदेवाने शब्द दिलेला होता. वसुदेवजी तो पहिला मुलगा घेतला आणि निघाले कुठे? कंसाकडे. कंसाला सांगितलं हा माझा पहिला मुलगा आहे, देतोय तुम्हाला. कंसाने त्या बाळाकडे पाहिलं आणि कंसाच्या डोळ्यामध्ये दया आली, प्रेम प्रेम व्यक्त केलं त्याने. आठवा मारणार आहे ना, मग पहिल्या मुलानं काय केलंय प्रश्न पडला. पण देवानं विचार केला यानं जर पहिलाच मारला नाही तर मी अवताराला कसा येईल? मग आता याला काहीतरी सांगितलं पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे. नारद महर्षी तिथं आले. नारायण नारायण म्हणून तिथं आल्याच्या नंतर कंसाला विचारलं, का रे कंसा, तू तर मारणार होसात, याला का नाही मारलं? कंसाने सांगितलं हा पहिला मुलगा आहे, माझा मृत्यू 8व्या मुलाच्या हाताने ना, मग पहिल्याला मारायचा काय संबंध येतो? ऐकताय ना. आणि मग मात्र त्या ठिकाणी नारदाने कमळाचं फूल आणलेलं होतं. कमळाचं फूल कंसाच्या हातात दिलं. कंसाला सांगितलं याच्या सगळ्या पाकळ्या मोज, पहिली कोणती शेवटची कोणती मला सांग. कंसाने सगळ्या पाकळ्या मोजल्या. कंस म्हटलं काही कळत नाही रे नारद महर्षी, काही कळत नाही, शेवटची कोणती पहिली कोणती खरं सांगता येत नाही. मग देवाचंही तसंच आहे. कंसा 8वा मुलगा म्हटलाय आणि 8 पासून सुरुवात केली तर हा पण पहिला होईल, पहिल्यापासून सुरुवात केली तर हा 8वा होईल. नेमका 8वा कोणता शंकेत आहेत. आणि न जाणो हाच तुला जर मारणार असेल तर. कंसाला कळालं आणि निर्दयी मनाने कंसाने पहिल्या मुलाचा वध केला. माऊली इकडे देवकीच्या डोळ्यात पाणी आले. स्वतःच पोरग गेलेल्यानंतर किती रडायला येतं माऊली, किती रडायला येतं. आईच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल ना, स्वतःच्या नजरेसमोर स्वतःचा मुलगा निघून जाणं खूप मोठं दुःख आहे. कमी वेदना असतात का माऊली? कमी वेदना असतात. 9 महिने 9 दिवस आपण त्याच्यावर किती प्रेम करतो. त्रास होणार असेल तर काही गोष्टी आपण खायच्या सोडतो, कुठं जायचं सोडतं, गावाची वेस ओलांडत नाही. सगळ्या गोष्टीवर मर्यादा येतात. आणि ते पोरग पोटामध्ये वाढवायचं, जन्माला घालायचं, आणि ते पोरग मरणार म्हटल्यानंतर किती मोठं दुःख असेल. दुःख खूप झालं होतं. पण पुन्हा दिवसामागे दिवस गेले. वसुदेव देवकीला दुसरा मुलगा झाला. दुसराही मुलगा नेऊन दिला हो वसुदेवाने, त्याचाही वध झाला. तिसरा झाला, त्याचाही वध झाला. चौथा झाला, त्याचाही वध झाला. 5वा मुलगा झाला, त्याचाही वध केला कंसाने. किती किती दृष्ट असेल हो कंस. 6वा मुलगा जन्माला आला, त्याचाही वध केला. 7वा जन्माला आला, त्याचाही वध केला. आता मात्र प्रतीक्षा होती 8व्या मुलाची. भीती वाटायला लागली होती. आणि भीती वाटत असताना विचार केला आता 8वा मुलगा जन्माला येईल, आता काय होईल प्रश्न पडला. पण मुलगा जन्माला येणार तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे वसुदेवा, पोरगा जन्माला आलं की लगेच तिकडं नंद बाबाच्या घरी घेऊन जा. आणि मग रात्री 12 वाजेची वेळ होती. ढगामध्ये विजा कडकडत होत्यात माऊली. वादळ सुटलेलं होतं, पावसाचं वातावरण होतं. आणि ठीक रात्री 12 वाजता जेल मध्ये देवकीच्या रुद्रात स्वतः भगवान परमात्मे जन्माला आले. आणि आल्याबरोबर देवकी मातेचे डोळे भरून आले. माझा परमात्मा जन्माला आला. तेजस्वी रूप होतं माऊली, गोड दिसणारा माझा भगवान परमात्मा जन्माला आले. 8 वर्षाचे होते. वसुदेवजी बघतात, भगवंता 8 वर्षाचे कसे घेऊन जायचं, लहान व्हावं लागेल. भगवंत लहान झालेत महाराज. आणि लहान झाल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी आकाशवाणी झाली होती. मग ज्या जेलमध्ये बंद होते नंद बाबाला मात्र त्या ठिकाणी सांगितलं होतं, मी इकडे पाठवणार आहेत. वसुदेवाने काय करावं, देवा कसं जावं, जेल तर बंद आहे. देवानं सांगितलं काही काळजी करायची गरज नाही, आता तुम्ही याला उचलायचं
आणि गोकुळात घेऊन जायचं आणि मग मात्र त्या ठिकाणी ज्या जेलचे दरवाजे बंद झालेले होते ते दरवाजे उघडले गेले, साखळदंड उघडण्यात आली. एवढंच नाही, जे द्वारपाल उभे होते ते द्वारपाल बेशुद्ध झालेले होते. सगळीकडे शांतता पसरलेली होती आणि त्या शांततेच्या वातावरणामध्ये वसुदेवानं आपल्या टोपलीत नंद मात्र त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उचललेत आणि उचलिला कमळापती, उचलिला कमळापती, उचलिला कमळापती, उचलिला कमळापती, उचलिला कमळापती, उचलिला कमळापती.